नमस्कार, मी गौरव मुठे. लोकसत्ता लाईव्हमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. सध्या मार्केटची परिस्थिती आपण सगळेजण बघतो आहोत. सेन्सेक्समध्ये 5 ते 7% करेक्शन झालं आहे आणि 85,000च्या शिखरावर असलेला सेन्सेक्स सध्या 80,000पर्यंत येऊन ठेपला आहे. तर अशा सगळ्या परिस्थितीत सध्या बाजारात इन्व्हेस्टमेंट करावी का? म्युच्युअल फंडामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी का? करावी तर कुठे करावी? असे अनेक प्रश्न आहेत आणि आज आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आहेत. ITI म्युच्युअल फंडाचे इक्विटी फंड मॅनेजर रोहन कोरडे सर आपल्यासोबत आहेत. सर, तुमचं स्वागत आहे. हॅलो. सर, आम्ही खूप प्रश्न घेऊन आलो. सध्याची मार्केट कंडिशन आपण बघता आहात, तर त्या दृष्टीने आम्हाला सगळ्या उत्तरांची तुमच्याकडनं अपेक्षा आहे. तर सगळ्यात पहिला प्रश्न आपण मार्केटपासूनच सुरू करूया असं वाटतं. शेअर बाजारात सध्या खूप अस्थिरता बघायला मिळते आहेत. म्हणजे 4.17मध्ये बाजार वर असतो, 4.17मध्ये बाजार खाली असतो. 5 ते 7% पर्यंत सेन्सेक्समध्ये करेक्शन झालेलं आहे. तर अशा परिस्थितीत म्युच्युअल फंड म्हणून तुम्ही कसं बघता बाजाराकडे? म्हणजे ही मंदी आहे की संधी आहे आणि रिटेल इन्व्हेस्टर्सने पण काय करायला पाहिजे? जर एका शब्दात म्हणायचं तर ही संधीच आहे. आपण जर ओव्हरऑल बघितलं, सप्टेंबरपर्यंत जे 1 वर्ष झालं, त्याच्यामध्ये इंडियन जे बेंचमार्क इंडेक्स होतं, निफ्टी होतं आपलं जे, त्याचं 55% रिटर्न आला होता. ग्लोबल मार्केट कॅप वाढली होती 21%. म्हणजे आपलं आउट परफॉर्मन्स जे आहे ग्लोबल मार्केटच्या समोर ते फार चांगलं होतं. पण एक याच्यामुळे हे पण झालं की आपले व्हॅल्युएशन जे होते ते फार वरती गेले होते. सो निफ्टीचं जर पी रेशो म्हटलं आपण तर मग तो जवळजवळ 21 टाइम होता 1 इयर फॉरवर्ड बेसिसवर. आणि मिड कॅप स्मॉल कॅपचे व्हॅल्युएशन त्याच्याही पलीकडे होते. प्रीमियम टू निफ्टी जो मिड कॅपचा होता जो जवळजवळ 50% गेला होता, स्मॉल कॅपचा पण 20%च्या वर गेला होता. तर या परिस्थितीमध्ये जेव्हा पण काही पण ॲडवर्स न्यूज येते किंवा कंपनीचे रिझल्ट चांगले येत नाहीत, तर मग आपल्याला थोडं ओव्हर रिॲक्शन दिसतं. सो त्याच्यामुळे आपल्याला जे वर खाली होतं ते जास्त दिसतं. व्हॉलॅटिलिटी जी म्हणतो आपण ती थोडी जास्त झाली आहे. आपण जर ग्लोबल न्यूज वाचली तर मग आपल्याला चांगली न्यूज पण मिळते आणि निगेटिव्ह पण मिळते. जी वाईट आहे ती ऑफकोर्स जिओपॉलिटिकल इश्यूज जे आहेत, मिडल ईस्टमध्ये असो की युक्रेनमध्ये असो, सप्लाय चेन डिस्ट्रप्शन जे होते मिडल ईस्टच्या प्रॉब्लेम्समुळे, किंवा चायनामध्ये आता व्हॅल्युएशन्स फार कमी झाले होते म्हणून FIचे पैसे जे भारतातनं निघून चायनामध्ये चालले होते ती पण न्यूज आली होती आणि थोड्या हिशोबावर ते पण बरं होतं. मग अजून एक बघितलं की स्पेसिफिक सेक्टर रोटेशन जे होतं, स्टॉक सिलेक्शन जे होतं, ते सेक्टर रोटेशन पण फार फास्ट चाललं होतं. आणि जे आत्ताच्या वेळी आपल्याला दिसतंय की थोडी पण निगेटिव्ह न्यूज आली, रिझल्ट थोडे कमी आले तर आपल्याला स्टॉकमध्ये रिॲक्शन दिसते. चांगले रिझल्ट आले तर स्टॉक तेवढे वर पण जात आहेत. सो ते वर खाली होते. आय थिंक या व्हॅल्युएशनवर आणि या निफ्टी लेवलवर जे मागच्या महिन्यात सप्टेंबरमध्ये आपलं नवीन ऑल टाईम हाय झालं, निफ्टी 26,000च्या वर गेलं, तर त्या लेवलवर थोडंसं एक्सपेक्टेशन पण आपले ॲज इन्व्हेस्टर्स वाढले असतात आणि त्याच्यामुळे जर ते एक्सपेक्टेशन आपले मीट नाही झाले तर मग करेक्शन पण होतं. पण आपण हेच बघायला पाहिजे की जेवढ्या पण गेल्या 20-25 वर्षामध्ये जेवढे पण मेजर करेक्शन जे झाले होते इंडेक्समध्ये, आपण .com क्रायसिस घेऊ शकतो, आपण 911 घेऊ शकतो, आपण ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस घेऊ शकतो, आपण जी बँकिंगची क्रायसिस झाली होती आपली 2018च्या आसपास ती घेऊ शकतो, किंवा रिसेंटचे कोविड आहे त्या वेळात. प्रत्येक वेळा क्रायसिस नंतर जे आपली मार्केटची परिस्थिती आहे ती पूर्वीच्या हायला क्रॉस केलंच आहे. आणि ते पण असं नाही की त्याला 10 वर्ष लागलेत, चांगल्या टाइम फ्रेममध्येच झालेत. ती 2-3 वर्षामध्येच आपण एका चांगल्या स्तरावर जाऊन पोचलो आहोत. सो ती जर आपण लॉंग टर्म परिस्थिती बघितली तर आय थिंक ही चांगली संधी आहे इन्व्हेस्टर्सना. अपॉर्च्युनिटी जी मिळते ती आपण सोडायला नाही पाहिजे. आपला उद्देश आहे असा पाहिजे की आपण 3 ते 5 वर्षांसाठी इन्व्हेस्ट करतो. मग ते आपण डायरेक्ट स्टॉकमध्ये इन्व्हेस्ट करू किंवा म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करू, पण आपलं जे होरायझन आहे ते 3 ते 5 वर्ष आपण ठेवायला पाहिजे. नाहीतर कधी कधी असं होतं की आपण लवकर विकू शकू किंवा आपण जेवढं प्रॉफिट व्हायला पाहिजे तो आपल्याला तेवढा प्रॉफिट होणार नाही इन्व्हेस्टमेंटमध्ये. सर, दिवाळीपर्यंत म्हणजे तसं म्हटलं होतं, दिवाळी आता म्हणजे दिवाळीतच आपण आत्ता आहोत. तर मार्केट आणखीन ऑल टाईम हाय जाईल असं एक अपेक्षा होती लोकांची. शिवाय जेव्हा बाजार वर असतो तेव्हा वरची टार्गेट्स दिले जातात. सेन्सेक्स 1 लाखापर्यंत जाणार वगैरे असं बरंच सांगितलं. पण आता डिसेंबरपर्यंत मार्केट तुम्ही कसं बघताय? माझं दरवेळी माझं असंच म्हणणं असतं की जर आपली GDP ग्रोथ स्ट्रॉंग असेल, जर आपले कंपनीजचे रिझल्ट चांगले येत असेल, केपेक्स होत असेल, तर मग मार्केट वर जाण्यापासून काहीच थांबवू नाही शकत. पण आपण एकदम शॉर्ट टर्म बघितलं तर
थोडेसे रिझल्ट जे येत आहेत या क्वार्टरमध्ये थोडेसे वीक आहेत. तर मग त्या दृष्टिकोनाने बघितलं तर डिसेंबरपर्यंत या रिझल्ट्स नंतर काही खास ट्रिगर येणार नाहीये मार्केट्सला वर जायला. सो जे सप्टेंबरमध्ये 26,000 पार केले होते निफ्टीने ते थोडंसं एकदम इमिजिएट टर्ममध्ये पार नाही करणार आहेत. थोडंसं असं वाटतंय की मार्केट साईडवेज असू शकेल किंवा रेंज बाउंड असू शकेल आणि नेक्स्ट ट्रिगर होईल, बजेट होईल आणि मग नेक्स्ट इयरचे फायनान्शियल रिझल्ट्स कसे येतात ते बघायला लागेल आपल्याला. पण ऑल टाइम हाय क्रॉस करणं हे इमिजिएट याच्यात आपण अपेक्षा नाही करायला पाहिजे आता या लेवलवर. सर, तुम्ही आता Q2चं आत्ता म्हटलात, तर जे क्वार्टरली रिझल्ट्स आहेत ते कशा पद्धतीने येत आहेत कंपन्यांचे आणि कुठल्या सेक्टरवरती आता लक्ष ठेवलं पाहिजे आणि कोणत्या सेक्टरचं नक्की म्हणजे परफॉर्मन्स खूप चांगला झालेला आहे असं तुम्हाला वाटतंय? त्यातल्या त्यात बघितलं तर आय-टी सेक्टरचा परफॉर्मन्स ठीक आहे. एकदम चांगला नाही आहे, पण त्यांनी जो आउटलुक दिलाय, जो गायडन्स दिलाय आय-टी कंपनीजनी तो इम्प्रूव्हमेंट अशी दाखवतोय. आणि त्याच्या मागे कारण पण आहे की युएसनी इंटरेस्ट रेट कट केलंय, 50 बिप्सचं केलंय आणि अपेक्षा आहे की पुढे जाऊन अजून रेट कट होईल. आणि ते झालं की मग आय-टी सेक्टरला जनरली पॉझिटिव्ह ट्रॅक्शन मिळते. दुसरा सेक्टर जिकडे चांगले रिझल्ट येऊ शकत आहेत किंवा अपेक्षा जास्त आहे ते फार्मा सेक्टर. पण बाकीचे जर रिझल्ट बघितले जे कन्झम्पशन साईडचे रिझल्ट आहेत, मग ते डिस्क्रेशनरी असो की स्टेपल्स असो, तिकडे जे कन्झम्पशन साईडचे रिझल्ट आहेत ते थोडेसे अपेक्षेपेक्षा कमी येत आहेत. कॅपिटल गुड्स सेक्टरमध्ये पण थोडेसे एक्सपेक्टेशनपेक्षा कमी येत आहेत रिझल्ट. निफ्टी 50 बद्दल काय सांगाल? म्हणजे त्यातल्या कंपन्यांबद्दल काय सांगता येईल आता रिझल्ट्समध्ये सांगा, ज्या टॉपच्या आय कंपन्या थिंक आहेत? टॉपच्या कंपन्यांमध्ये पण सेमच आपल्याला सांगता येईल की जे ब्रॉड कारण की- लेवलला रिझल्ट आहेत ते या फार्मा आय-टी मध्ये थोडेफार ठीक येतील. बँकिंगमध्ये थोडं मिक्स आहेत, काही काही वीक रिझल्ट पण येत आहेत. लार्ज प्रायव्हेट बँक्स जे आहेत त्यांचे थोडे चांगले आले आहेत रिझल्ट. पण ओव्हरऑल बघितलं तर जे मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि कन्झम्पशन आहे ते थोडेसे आपल्याला बिलो एक्सपेक्टेशन दिसत आहेत. सर, मध्यंतरी लार्ज कॅप कंपन्यांचा जो परफॉर्मन्स होता म्हणजे शेअर्स त्यांचे खूप काही वाढले नाहीत असं एकंदरीत चित्र होतं. म्हणजे त्या मानाने मिड कॅप आणि स्मॉल कॅप खूप वधारलं होतं, बरोबर. म्हणजे थोडक्यात फुगवट होता. तर आत्ता तुम्हाला असं वाटतंय की हे व्हॅल्युएशन ओके आहे म्हणजे म्युच्युअल फंडाच्या दृष्टीने पण, म्हणजे ज्यावेळी म्युच्युअल फंड एखादं इन्व्हेस्टमेंट करतं बाजारामध्ये तर त्या दृष्टीने तुम्ही कसा विचार करतात त्यावेळी? सो व्हॅल्युएशन आपण आयसोलेशनमध्ये बघितलं मिड कॅप आणि स्मॉल कॅपचं तर ते आपल्याला ॲव्हरेजपेक्षा जास्त वाटेल. पण मिड कॅप आणि स्मॉल कॅप अशा कंपनीज असतात ज्यांची ग्रोथ होणार असते ती लार्ज कॅपपेक्षा जास्त होणार असते. लार्ज कॅपमध्ये आपण थोडी स्टॅबिलिटी हवी असते आपल्याला स्टॉक्समध्ये. जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा तेवढे पडत पण नाहीत लार्ज कॅप स्टॉक्स. सो थोडंसं बॅलन्स देतं आपल्याला इन अ फॉलिंग मार्केट. पण जेव्हा मार्केट वर जातं तेव्हा मिड कॅप स्मॉल कॅपचं जे असतात रिटर्न्स एक फार चांगले असतात. आणि या कंपनीज काय म्हणजे उद्देश काय असतं शेवटी स्मॉल कॅप कंपनी मिड कॅप बनायला पाहिजे आणि मिड कॅप लार्ज कॅप बनायला पाहिजे. त्या कंपनीज आपण जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवल्या तर आपले रिटर्न्स चांगले असतात. सो अपेक्षा अशीच असते की आपण त्या कंपनीज आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवतो. कधी कधी ऑफकोर्स त्या स्टोरीज बरोबर चालत नाही आणि कधी कधी रिटर्न्स मिळत नाहीत. पण जर आपलं स्टॉक पिकिंग बरोबर असेल, आपला रिसर्च बरोबर असेल तर मग हिट रेशो आपला जास्त असतो आणि मग इन दी एंड आपल्याला काय की जसं सेईंग आहे की यू हॅव टू बी राईट मोर टाइम्स देन यू आर रॉंग अँड इट डझंट मॅटर हाऊ मेनी टाइम्स यू आर राईट ऑर रॉंग बट वेन यू आर राईट यू शुड मेक द मोस्ट मनी. राईट, थोडेसे कॉन्ट्राडिक्टरी सेईंग्स आहेत पण उद्देश याच्यामध्ये असाच आहे की तुम्ही जरी दरवेळी राईट नसला तरी पण जर तुमचं इन्व्हेस्टमेंट प्रॉपर असेल आणि जेवढे जास्त तुम्ही तुमच्या कन्व्हिक्शन कॉल्समध्ये पैसे टाकले असतील तर तुमचं रिटर्न्स बनून जातील. सो त्या प्रकारे जे सेक्टरचे चांगले करू शकतात आणि त्याच कंपनीज असतील आपल्या पोर्टफोलिओमध्ये, भले ते लार्ज कॅप असो, मिड कॅप असो, स्मॉल कॅप असो. असं नाही की लार्ज कॅप्सनी रिटर्न दिले नाही आहेत. काही काही लार्ज कॅप कंपनीज आहेत त्या 3 वर्षामध्ये 3 टाइम 4 टाइम पण झाल्या आहेत. आणि काही काही मिड कॅप कंपनीच्या लार्ज कॅप झाल्यात त्या अजून चांगली ग्रोथ देत आहेत, ज्या मिड कॅप सारखीच ग्रोथ आहे. सो अपॉर्च्युनिटी येत राहते आणि आपण जर प्रॉपर स्टॉक्समध्ये असो तर आपली ग्रोथ होत राहील. ॲज फार ॲज आमची इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी अशी आहे की आम्ही बॉटम अप स्टॉक पिकिंगवर फोकस करतो. म्हणजे आपले पोर्टफोलिओ थोडा कन्व्हिक्शनवाला असो आणि थोडा बेटर परफॉर्मिंग असू शकतो. आणि ऑफकोर्स सेक्टरचे थीम्स पण आयडेंटिफाय करतो आम्ही आणि त्या थीममध्ये ज्या कंपनीज चांगल्या करतील त्या कंपनीज आम्ही पोर्टफोलिओमध्ये ठेवायला बघतो. ओके. सर, तुमचा या क्षेत्रातला जो 17 ते 18 वर्षांचा अनुभव आहे आणि जेवढं मी वाचलं त्यामध्ये ऑटो सेक्टरवरती तुमचा खास अभ्यास आहे. तर एकूण सध्याच्या स्थितीमध्ये कुठलं सेक्टर चांगलं परफॉर्मन्स करेल आणि इन्व्हेस्टर्सने त्याच्यावर फोकस केला पाहिजे आणि असे काही फोकस फंड्स म्हणजे की सांगता फोकस फंडामध्ये गुंतवणूक केली पाहिजे का, काही एखादं सेक्टर बघून वगैरे, तर याबद्दल काय सांगाल? सो सेक्टर ओरिएंटेड फंड्स जे असतात त्याच्यामध्ये आपलं
टायमिंग फार महत्त्वाचं असतं. जे आपल्या फ्लेक्सी कॅप किंवा मल्टी कॅप किंवा मिड कॅप, स्मॉल कॅप फंड असतील त्याच्यामध्ये सगळे सेक्टर असतात. पण सेक्टर स्पेसिफिक फंड असेल तर मग बऱ्याच वेळेला काय होतं की टायमिंग आपल्याला जमत नाही. मग आपण लॉंग टर्म हॉरायझनने ठेवले पैसे तर आपले चांगली रिटर्न्स मिळू शकतात. ओके. ॲट दिस पॉईंट ऑफ टाइम जे सेक्टर आवडतात ते IT फार्मा मी बोललोच आहे की बिकॉज US इंटरेस्ट रेट कट होतो, IT चांगला दिसेल. फार्माचे बरेचसे रिटर्न्स ऑलरेडी मिळाले आहेत, चांगले परफॉर्मन्स पण दिला आहे, पण असं वाटतं की अजून थोडासा स्कोप आहे फार्माचं रिटर्न्स बनायला. 2 सेक्टर जे आम्ही गेल्या वर्षात फार ओव्हरवेट होतो ते होते कॅप गुड्स आणि पॉवर, आणि त्यांचे रिटर्न्स पण बरेच आम्हाला चांगले मिळाले आहेत. पण थोडंसं आम्ही वेटेज कमी केले. इलेक्शन रिझल्ट नंतर असं वाटलं की थोडंसं गव्हर्नमेंटचा फोकस केपेक्सपासून निघून बाकी इतर वेलफेअर ॲक्टिव्हिटीजमध्ये पण जास्त होईल. सो जी वेल राऊंडेड ग्रोथ आहे इकॉनॉमीला ती जास्त दिली जाईल. सो त्या प्रकारे थोडंसं ओव्हरवेट कमी केलं. पण जर आम्ही 5-10 वर्षांचा व्ह्यू घेतला आणि बघितलं तर मग हे सेक्टर्स पुढे जाऊन पण फार चांगले करतील. आत्ताच्या दिवसात थोडंसं व्हॅल्युएशन त्यांचं जास्त होतं आणि फोकस थोडा कमी झाला गव्हर्नमेंटचा केपेक्स पासून, म्हणून थोडेसे मे बी जे एस्टिमेट आहेत ते थोडेसे रिव्हिजन होईल खालच्या लेवलवर. पण आपण जर इन्व्हेस्टेड राहणार असू 10 वर्षांसाठी तर हे सेक्टर्स चांगले करतीलच, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे. सर तुम्ही जसं आता इंटरेस्ट रेटचा उल्लेख केला, फेडरल रिझर्व्हने 0.5% इंटरेस्ट रेट कमी केले होते. रिझर्व्ह बँकेकडनं आपण अपेक्षा करतो की ते निदान 0.5% तरी सुरुवात करावी असं. तर अमेरिकेतले फेडरल रिझर्व्हचे रेट कट प्लस अमेरिकेतले आता इलेक्शन्स, तर या दृष्टिकोनातनं आपण काय केलं पाहिजे? म्हणजे भारतीय इन्व्हेस्टर्सने काय आता फोकस असला पाहिजे 1-2 वर्षाच्या विचार करता गुंतवणूकदारांनी कसा ठेवला पाहिजे? आता अमेरिकेचे इलेक्शन्स तर आपण कॉल नाही करू शकत, आणि जे आहेत 2 पार्टी त्यांचे व्ह्यू पॉईंट पण बरेच अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. सो तिकडे आणि एकदम क्लोज कॉन्टेस्ट पण होते असं आपल्याला वाचण्यात येते. सो आपण त्याच्यात तर काही कॉल घेऊ नाही शकत. पण आपलं जे आहे ते आपण बघायला पाहिजे की आपलं स्टॉक सिलेक्शन इंडिया स्पेसिफिक आहे, आणि तसं असेल इंडियाची ग्रोथ स्टोरी जर आपल्याला प्ले करायची असेल, ते स्टॉक्स आपल्या पोर्टफोलिओमध्ये असतील तर आपण चांगलं करू ओव्हर अ पिरियड. याच्यामध्ये ITIची स्ट्रॅटेजी कशी आहे? म्हणजे ITI कुठल्या फंड्सवर फोकस करतोय, म्हणजे कुठल्या सेक्टरवर फोकस करतोय या सगळ्या वातावरणामध्ये? सो एक तर आय थिंक डोमेस्टिक कन्झम्पशन आणि मेक इन इंडिया जी आत्मनिर्भर भारत जी आपली स्टोरी आहे ती एक चांगली स्टोरी आहे जी भारताचं GDP ग्रोथ कंटिन्यू ठेवेल पुढली 5 ते 10 वर्ष. दुसरी आहे ऑफकोर्स इम्पोर्ट सबस्टिट्यूशन स्टोरी. ती पण बरेचसे फार्मा इंटरमेडिएटरीज असो किंवा कॅपिटल गुड्स मॅन्युफॅक्चरिंग असो, आणि ऑफकोर्स ओव्हरऑल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्टोरी, या स्टोरीज ज्या आहेत या आम्हाला वाटतं की पुढली काही वर्ष फार फोकस राहील. जरीही थोडासा डिफोकस झाला असेल, पण जो डिफोकस होऊन आता जॉब क्रिएशन वगैरे गव्हर्नमेंटचा फोकस आहे, तर जॉब क्रिएशन प्रॉपरली झालं तर मग आपलं कन्झम्पशन स्टोरी पण कंटिन्यू राहू शकेल ओव्हर अ सर पिरियड ऑफ पण टाइम. IMFचं आता म्हणणं होतं की IMFचा रिपोर्ट आला की 7% पर्यंत ग्रोथ रेट साधारणतः या वर्षापर्यंत राहील आणि पुढचा एक 7.2% 3%चा त्यांनी अंदाज दिला आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की लोकसंख्येचा खूप मोठा भार आपल्यावरती आहे आणि यातनं सगळं रोजगार निर्मिती वगैरे कशा पद्धतीने होईल आणि त्यातनं काही सेक्टर्स पुढे येतील असं वाटतं तुम्हाला? म्हणजे सो रोजगार निर्मिती तर ती व्हायलाच पाहिजे, नाही तर कन्झम्पशन होणार नाही. IMFचं जे 7% आहे आजच्या दिवसात जे बघून वाटते ते 7% पण थोडंसं जास्तीच आहे, थोडं त्याच्यापेक्षा कमीच येईल. सो पण जरी 6% वर असलं आपलं GDP ग्रोथ रेट तरी पण तो एक चांगला ग्रोथ रेट आहे, कारण हा ग्रोथ रेट बाकीच्या इमर्जिंग मार्केट्सपेक्षा जास्तच असणार आहे. फार कमी इमर्जिंग मार्केट्स आहेत ते आपल्यापेक्षा जास्त फास्ट ग्रो करतील, आणि चायना पण अजून चॅलेंजिंगच आहे त्यांना या ग्रोथ रेटपेक्षा जास्त ग्रो करणं या स्टेजवर. जी डेमोग्राफिक डिव्हिडंड जे आपण म्हणतो, चायनाचा एक प्रॉब्लेम हा होता की त्यांचं पॉप्युलेशन आता कमी होत चाललंय, तर मग तो डेमोग्राफिक डिव्हिडंड त्यांना मिळणार नाही. भारताकडे हा डेमोग्राफिक डिव्हिडंड आहे. सो जे आपल्याला ग्रोथ करायची आहे, मॅनपॉवर पाहिजे, कन्झम्पशन पाहिजे, ते सगळं पॉप्युलेशन ऑफकोर्स आहे हेवी तिकडे पॉप्युलेशन, बट आपली पण ट्रेंड असं आहे की ॲव्हरेज चाइल्ड पर हाऊसहोल्ड जो रिप्लेसमेंट रेट आहे त्याच्यात आपण जवळ येत आहोत. सो असं नाही की आपल्याला स्ट्रिक्ट स्टेप्स फॉर पॉप्युलेशन कंट्रोल पाहिजे. ऑफकोर्स हे पाहिजे की जे खालच्या लेवलवर आहेत त्यांना पण बेनिफिट्स दिसले पाहिजे, आणि ते आय थिंक गव्हर्नमेंटचा फोकस जास्त चालू आहे. आणि जे मॅनपॉवर लागतं फॉर इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स आणि प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री,
त्याचं पोटेन्शियल आहे आपल्याकडे, आणि त्यांना जॉब क्रिएशन झालं तर मग त्यांचं कन्झम्पशन पण चांगलं होतं आणि ओव्हरऑल इकॉनॉमिक ग्रोथ पण चांगली होते. सो असं मला वाटत नाही की की पॉप्युलेशन जास्त असल्यामुळे ते निगेटिव्ह आहे. हे मला वाटतं की जे आहे ट्रॅजेक्टरी आहे ती प्रॉपर ट्रॅजेक्टरी आहे, आणि ड्रास्टिक कंट्रोल करायची गरज नसते या लेवलवर. ते नॉर्मल होऊन जातं, बॅलन्सिंग ॲक्ट होऊन जातो याच्यामध्ये. सर, मग सध्या कुठली अशी आव्हानं सांगतात की जी भारतीय अर्थव्यवस्थेसमोर आता तुम्हाला दिसत आहेत, आणि एक म्युच्युअल फंड इंडस्ट्री म्हणून तुम्ही विचार करतात तो पुढचा, की ही सध्याची आव्हानं आहेत आणि यातनं म्हणजे मार्ग काढायचा आहे, तर असं कुठली प्रॉब्लेम्स तुम्हाला दिसतात अर्थव्यवस्थेचं? आव्हानं म्हणजे शॉर्ट टर्म ऑफकोर्स जे मी बोललो की जिओ पॉलिटिकल ग्लोबल आहे, ते ग्लोबल लेवलचं प्रॉब्लेम आहेच. पण दुसरं म्हटलं तर गव्हर्नमेंट केपेक्सचं जे टार्गेट होतं ते 11 ट्रिलियन रुपयांचं होतं या फायनान्शियल इयरसाठी. पहिले 5 महिन्यात तर तेवढं काही झालं नाही आहे. सो ते जो रेसिड्युअल रेट आहे तो फार ॲग्रेसिव्ह आहे आता पुढच्या 7 महिन्यांमध्ये. ऑगस्टपर्यंतचा रेट मी बोलतो तो. तर मग त्याच्यामध्ये बघितलं तर मग हा ॲग्रेसिव्ह रेट पण असं वाटत नाही तो मीट होईल. मग जर केपेक्स थोडं डिले झालं तर मग आपलं थोडंसं ग्रोथ स्टोरी थोडीशी डिले होऊ शकेल. तर मग ॲग्रेसिव्ह केपेक्स जे मागच्या वर्षीपर्यंत होतं इलेक्शन नंतर थोडंसं आपल्याला दिसतंय की थोडं स्लो डाऊन झालंय. गव्हर्नमेंटचा फोकस पण ॲज आय सेड वेलफेअरवर जास्त चाललाय. सो मग हे आपले जे टार्गेट्स आहेत ते पुढच्या वर्षीमध्ये फ्लो होऊन जातील. दुसरी गोष्ट म्हणजे असं वाटलेलं की प्रायव्हेट सेक्टरचं कॅपॅसिटी युटिलायझेशन 80% वर गेलं की मग त्यांचं पण केपेक्स येईल. पण आता जी आपल्याला ट्रेंड्स दिसत आहेत त्याच्यावरून असं वाटतंय की प्रायव्हेट सेक्टरचं केपेक्स मे बी ते अजून एक वर्ष पुढे ढकललं जाईल. सो जी ग्रोथ स्टोरी होती ती थोडी स्लो डाऊन झाली आहे, पण असं काही मेजर कन्सर्न नाही आहे. पण थोडं मे बी 6-8 महिन्यांनी आपले जे टार्गेट्स आहेत ते डिले होत आहेत असं वाटतंय आपल्याला. आणि इंटरेस्ट रेटचं ऑफकोर्स असं वाटलेलं की रेट कट येईल, टोकन रेट कट तर येईल 25 बिप्सचा, पण तो आला नाही. तर ते पण थोडं पुढच्या वर्षीसाठी ढकललं गेलं आहे. ओके. सर, सध्या आत्ता तुम्ही व्यवस्थापित करत असलेले असे कुठले फंड आहेत आणि त्यांचा परफॉर्मन्स आतापर्यंत कसा राहिलेला? सो आमचे जे 5 वर्ष झालेले 2 फंड्स आहेत, मल्टी कॅप आणि ELSS. त्यांचा परफॉर्मन्स चांगला आहे. अपार्ट फ्रॉम दॅट जे फंड चांगले करतात ते स्मॉल कॅप, मिड कॅप आणि फ्लेक्सी कॅप हे पण फंड्स आमचे चांगले करत आहेत, आणि यांचे रिटर्न्स पण आपण मागच्या वर्षी जर बघितलं FY24चे तर त्यांचे रिटर्न्स पण चांगले होते. सर, त्याच्यात वेटेज कसं आहे सांगता, म्हणजे कुठल्या सेक्टरवर फोकस तुमचा आहे सांगता? सो सेक्टरवर फोकस आमचं सेम थीम्स वन्स अगेन फार्मा, IT, कॅप गुड्स, पॉवर, त्याच थीम्सवर जास्त फोकस आहे आमचा. अंडरवेट म्हटलं तर FMCG अंडरवेट आहे, बँकिंग अंडरवेट आहे अक्रॉस मोस्ट ऑफ अवर फंड्स. ओके. सर, आत्ताच हुंडाईचा IPO येऊन गेला. त्याच्या काही महिन्यांपूर्वी ओलाचा IPO आला होता. आता या नवीन कंपन्या, ओला म्हटलं तर इलेक्ट्रिकमधली आहे, हुंडाई ही मोठीच कंपनी आहे. तर एकूण जो हुंडाईचा रिटेलचा कोटा होता तो 50%च भरला होता यावेळेस. तर असं कुठे वाटतंय की मेंटॅलिटी चेंज होते इन्व्हेस्टर्सची, की कुठे त्यांना कळतंय की व्हॅल्युएशन्स इथे जास्त वाटतायत, किंवा ओलाचं पण जे झालं तर नवीन कंपन्यांमध्ये प्रवेश करताय, एथर आता त्याचा IPO कदाचित आणेल काही दिवसांमध्ये. तर याकडे तुम्ही कसं बघताय? म्युच्युअल फंड कंपनी याच्यामध्ये प्री IPOमध्ये कुठे इन्व्हेस्टमेंट करते, किंवा इन्व्हेस्टमेंट करताना तुम्ही काय करतात एक म्युच्युअल फंड कंपनी म्हणून विचार? अँकर अलॉटमेंट चांगली कंपनी असेल तर मग ऑफकोर्स त्याच्यासाठी चॅलेंज पण असतात, कारण बरेचसे इन्व्हेस्टर्स असतात. म्युच्युअल फंड असो की FI इन्व्हेस्टर असो किंवा PMS असो, यांना बऱ्याच यांना इंटरेस्ट असतो त्याच्यामध्ये. सो चांगल्या कंपनीमध्ये अँकर अलॉटमेंट मिळणं ते थोडं चॅलेंजिंगच असतं. बट कोणची चांगली कंपनी असेल, आपण आयडेंटिफाय केली आणि असं वाटलं की लिस्टिंगवर पण घ्यावीशी वाटली तर आम्ही इन्व्हेस्ट करतो त्याच्यामध्ये. मग ऑफकोर्स ते बघायला लागतं की किती प्रीमियमवर लिस्ट होते, आणि आपले टार्गेट आहे त्याच्यामध्ये असेल अपसाईड तर मग आम्ही इन्व्हेस्ट करतो. इंटरेस्ट जो इन्व्हेस्टर्सचा आहे तो IPOमध्ये फार जास्त आहे, कारण बरेचसे IPO येऊन गेले ज्याच्यामध्ये चांगलं लिस्टिंग झालं आहे. पण अशी अपेक्षा नाही करायला पाहिजे की प्रत्येक IPO प्रीमियमवर लिस्ट होईल. काही काही चांगल्या कंपनीज पण आहेत ज्यांचं लिस्टिंग प्रीमियमवर नाही झालं, पण नंतर त्यांचे रिझल्ट चांगले येत गेले आणि त्यांचं परफॉर्मन्स चांगलं राहिले. सो असं पण नाही करायला पाहिजे की चांगली कंपनी आहे, लिस्टिंगवर चांगलं गेन आलं तर मग विकून टाकून म्हणजे इझी मनी असं आपण फॉलो नाही करायला पाहिजे. म्हणजे माझं सर विचारण्याचा दृष्टिकोन तोच होता की इन्व्हेस्टर आता जो प्रीमियम मिळवण्यासाठीच इन्व्हेस्टमेंट करतात, लॉंग टर्मचा विचार ठेवत नाहीये. तर हा कितपत योग्य आहे असं वाटतं तुम्हाला? म्हणजे
नाही, नुसतं प्रीमियमचं बघून इन्व्हेस्ट करणं हे योग्य नाहीये. जर तुम्हाला कंपनी समजली आणि काय कंपनी करते आणि त्याचा आउटलुक काय आहे, प्रॉस्पेक्ट्स काय आहेत, ते चांगले वाटले तर इन्व्हेस्ट केलेलं बरं आहे. कारण आता समजा ज्या दिवशी मार्केट पडतं 300-400 पॉईंट निफ्टी पडलं, त्या दिवशी त्या कंपनीचं लिस्टिंग झालं, तर मग त्याचं प्रीमियम तुम्हाला वाटलं असेल की चांगला होईल, पण त्या दिवशी लिस्टिंग मग म्युटेड होऊ शकेल. मग जर तुमचा लाँग टर्म आउटलुक नसेल आणि कंपनीचं बिझनेस तुम्हाला नीट समजला नसेल किंवा एवढा चांगला नसेल, तर मग तुमच्या हातामध्ये असं इन्व्हेस्टमेंट राहतं जे तुम्हाला ठेवायचं नसतं. Okay. तर मग थोडा विचार करून इन्व्हेस्ट केलेलं बरं, की नुसतं बुल मार्केट आहे म्हणून आपण इन्व्हेस्ट करूया IPO मध्ये, असं नाही बघायला पाहिजे. ओके. बऱ्याचशा चांगल्या कंपनीच्या IPO येत आहेत, त्याच्यामध्ये मग थोडे जास्त पैसे थोडं जास्त प्रीमियम भरावं लागलं तरी पण ॲटलिस्ट कम्फर्ट असतो की पडलं तर मग आपण जास्त शेअर्स पण घेऊ शकतो त्याचे आणि ॲव्हरेज करू शकतो. पण जर कंपनी तेवढी चांगली नसेल आणि आपण इन्व्हेस्ट केलं आणि ते पडलं, तर मग आपल्याला ते ॲव्हरेज पण करायचा कॉन्फिडन्स येत नाही. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीचं बघितलं तर 67 लाख करोडचं आता AUM आहे. तर तो 100 कोटींवर कधी जाईल असं तुम्हाला वाटतंय? आणि ITI सध्या कुठे आहे त्याच्यामध्ये? म्हणजे सो आय थिंक आता इंटरेस्ट म्युच्युअल फंडमध्ये फार लोकांचा वाढला आहे. लोक इन्व्हेस्ट पण करतायत म्युच्युअल फंडमध्ये. कॉन्फिडन्स पण वाढला आहे म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये. कारण बऱ्याच वेळेला हे पण होतं की मार्केट पडलं की मग म्युच्युअल फंडचं किती NAV खाली आलं ते बघतो. पण हे आपण मार्केट हायला असताना किंवा लो असताना हे बघायला नाही पाहिजे. हे आपण ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम काय CAGR दिलाय म्युच्युअल फंड्सनी किंवा इंडस्ट्रीनी, हे बघितलेलं जास्त सोयीचं असतं. शॉर्ट टर्म हाय लो बघून म्हणजे हेडलाईन चांगली मिळते, पण कोणाला डिसिजन करता येत नाही कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करायला पाहिजे की कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट नाही करायला पाहिजे. ॲज फार आणि आय थिंक आता जी लोकांमध्ये इंटरेस्ट वाढलाय, लोकांना अंडरस्टँडिंग आले आणि आता म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं पण सोपं झाले मोबाईल ॲप्समुळे. तर मग डायरेक्ट पण करता येतं किंवा वेल्थ मॅनेजमेंट थ्रू IFAs थ्रू पण करता येतं. सगळे ऑप्शन्स ओपन आहेत इन्व्हेस्टर्सना. तर मग ते फार सोपं झाल्यामुळे मला वाटतं की म्युच्युअल फंड इंडस्ट्रीची ग्रोथ चांगली राहील ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम. वन्स अगेन उतार चढाव होत राहतील. मार्केट खाली आलं की मग इन्व्हेस्टर्स कधी कधी घाबरून रिडम्पशन करतात, पण आय थिंक तसं पॅनिक करायची गरज नाही. होपफुली ते पण अंडरस्टँडिंग येईल इन्व्हेस्टर्समध्ये की पॅनिकमध्ये विकायची गरज नाही. माझं असं म्हणणं आहे असतं दरवेळी कोणी विचारलं की पैसे कधी काढायला पाहिजे, की जर तुम्हाला गरज असेल, काही कार्य करायचं असेल किंवा काही दुसरं काही कॅपिटल परचेस करायचं असेल तरच तुम्ही रिडीम करा. नाहीतर ते पैसे म्युच्युअल फंडमध्ये ठेवले तरी काही फरक पडत नाही, कारण लॉंग टर्म रिटर्न तुमचा बनतच राहील त्या पैशांमध्ये. आमचं जे AUMचं म्हणाला, आमचं AUM जवळजवळ 10,000 कोटी आहे, ऑलमोस्ट देअर. सर, शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही इन्व्हेस्टर्सना काय मंत्र द्याल की इन्व्हेस्टमेंट कशा पद्धतीने केली पाहिजे, कधी सुरुवात केली पाहिजे आणि त्यात काय बारकावे बघितले पाहिजे? बऱ्याचदा चुकीची इन्व्हेस्टमेंट केली आहे, त्यामुळे सांगितलं होतं की नाही तुम्ही यात करा, बिटकॉईन्समध्ये करा, यातनं खूप रिटर्न्स आहे, डायरेक्ट मार्केटमध्ये पैसे टाका, यातनं खूप रिटर्न्स आहेत. तर सुरुवात कशी केली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सुरुवात म्हणजे असं बॅलन्सच ठेवायला पाहिजे. बिटकॉईन तर ॲज अ म्युच्युअल फंड मॅनेजर मी रिकमेंड नाही करू शकत बिटकॉईनमध्ये इन्व्हेस्ट करणं. आणि पर्सनली ऑल्सो माझं इन्व्हेस्टमेंट नाही आहे बिटकॉईनमध्ये. म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्ट करणं हे जसं तुमचं पहिलं इन्कम लेवल सुरू होईल, थोडंसं अलोकेशन करायला पाहिजे. आपण म्युच्युअल फंडमध्ये जेवढं लवकर सुरू करू तेवढं उत्तम आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम म्हणजे चांगले पैसे बनू शकतील. ज्यांना अंडरस्टँडिंग असेल स्टॉक मार्केटचं आणि ज्यांना कम्फर्ट असेल स्वतःचे पैसे इन्व्हेस्ट करणं, ते ऑफकोर्स स्वतः पण करू शकतात इन्व्हेस्ट. पण त्याच्यामध्ये पण थोडं स्टडी करून इन्व्हेस्ट केलं बरं असतं. टिप्सवर किंवा एक्स्ट्रीम स्मॉल कॅप्स ज्याच्यामध्ये रिसर्च नसेल किंवा जास्त काही इन्फॉर्मेशन नसेल, ते थोडं रिस्की होऊन जातं की या स्टॉक्समध्ये काही चुकीचं झालं तर मग कळत नाही आपल्याला स्टॉक का खाली जातो. सो थोडंसं बॅलन्स्ड अप्रोच असलेलं बरं. आणि म्युच्युअल फंडमध्ये केलं तर मग तुम्हाला ऑटोमॅटिकली एक डायव्हर्सिफाईड पोर्टफोलिओ मिळतो. त्याच्यामध्ये तुम्हाला बीटा पण मिळतं, अल्फा पण मिळतं. त्याच्यामध्ये तुम्हाला लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप सगळे ऑप्शन्स मिळू शकतात इन्व्हेस्ट करायला. धन्यवाद सर, तुम्ही मला वेळ दिलात त्याबद्दल मी आभारी आहे. सरांनी सांगितलं की अभ्यास करा आणि त्यानंतरच गुंतवणूक करा आणि म्युच्युअल फंडापासून तुम्ही गुंतवणुकीला सुरुवात करू शकता. आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.